मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण करण्यात आली आहे। चारचाकी आणि रिक्षा अपघातात जखमींना मदत करत होते। संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरात ही घटना घडली आहे। शहरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरामध्ये कार आणि रिक्षाचा अपघात झाला। अपघातामध्ये जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण करण्यात आली। घटनेनंतर दोन गटामध्ये हाणामारी झाली। सुरेंद्र कुलकर्णी असं माजी नगरसेवकाचं नाव आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आणि समोरचा एक गट पोलीस ठाण्यासमोर जमला होता। तर ही दृश्य आपण पाहतोय। माजी नगरसेवक मदतीला गेले, त्यानंतर मारहाण झाली। विभागीय क्रीडा संकुल परिसरात ही घटना घडलेली आहे। अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते भाजपचे माजी नगरसेवक आणि त्यावेळी त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे। तर या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यासमोर पोहोचले होते। आता या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे का, परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय का, कोणत्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। संभाजीनगर शहरात ही घटना घडली। मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, हे प्रकरण नेमकं काय आणि भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण का करण्यात आली आहे? नक्कीच पर्यंत जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या सुतगिरणी चौकामध्ये कार आणि ऑटो रिक्षाचा जो आहे तो अपघात झाला होता। अपघात झाल्यानंतर भाजपाचे माजी नगरसेवक जे आहे त्या ठिकाणावर जात असताना अपघात झाला। यामुळे त्या ठिकाणी थांबले आणि जखमींना मदत करत असताना त्या ठिकाणी रिक्षा चालू जो आहे तो बेधुंदा होता आणि त्यामुळे त्यांनी थेट त्या मदत करणाऱ्या माजी नगरसेवकावरतीच हल्ला केल्याचा पाहायला मिळाला। कारण त्याचे नातेवाईक जे आहेत ते त्या ठिकाणी होते। त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन त्याच नगरसेवकाला मारहाण केली। त्यामुळे संपूर्ण वाद जो आहे तो चिघळण्याचा पाहायला मिळाला होता। तब्बल अर्धा ते एक तास जे आहे त्या ठिकाणी मोठा जमाव तो एकत्र झालेला पाहायला मिळत होता। मदतीसाठी गेलेल्या नगरसेवकाला स्वतः रिक्षा चालकाने मारहाण केली होती। त्यामुळे नगरसेवक जे कार्यकर्ते आहेत जे त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तब्बल अर्धा तास जो आहे तो त्या ठिकाणी राडा झाल्याचा पाहायला मिळत होता। त्यामुळे हे अपघात झाल्यानंतर जो रिक्षा चालक होता त्याचा मुलगा होता त्याला देखील आता नगरसेवकाच्या चालकांनी चोप दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र पोलिसांनी संपूर्ण घटना लक्षात घेता तात्काळ मदत जास्त केल्यामुळे मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे। जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। चारचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला। जखमींना मदत करण्यासाठी गेले होते भाजपचे माजी नगरसेवक, त्यांनाच या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे।